शुभविवाह या मालिकेच्या 18 मार्चच्या भागामध्ये आता सगळे विधी संपन्न होतात। नीलांबरी सांगत असते, वा काय मस्त जेवण झालं, म्हणजे सगळे कसं अगदी सागर संगीत पार पडलं आहे। यावरती आकाश मुखवास घेऊन येतो। नीलांबरी म्हणते, वा वा मुखवास अगदी छान। भूमी म्हणते, बाबा आता सगळे विधी संपन्न झालेत, आपण निघायचं ना। यावरती आता मात्र माधवराव म्हणतात, भूमी अगं इतकी घाई कसली आहे। त्यावरती आकाश म्हणतो, हे काय तुम्ही इतक्या लवकर कसे काय निघणार, अजून ग्रहप्रवेश सगळं बाकी आहे, ग्रहप्रवेश झाल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही, असं म्हणत आकाश मात्र सगळ्यांना थांबायला सांगतो। पण तोपर्यंत भूमी सांगते, बाबा म्हणजे ग्रहप्रवेश हा आपला विधी नाहीये ना, आपण आतापर्यंत आपले सगळे विधी पूर्ण केलेत, रीतीप्रमाणे ग्रहप्रवेश हा सासरच्या मंडळींच्या सोबत होतो, त्यामुळे आपण का बरं जायचं। यावरती आकाश म्हणतो, कसं आहे ना, आपण एखाद्याला ज्या वेळेला गाडीपर्यंत सोडायला जातो त्यावेळेला आपण त्याची गाडी सुटून त्याची शिट्टी वाजेपर्यंत गाडीची थांबतो, हो की नाही। म्हणजे मला तेच म्हणायचं आहे, इथे पण पूर्णपणे सगळं उरकून झाल्यावरतीच तुम्ही जाऊ शकता ना। भूमी काही तयार नसते। त्यावरती आकाश म्हणतो, काय रे प्रशांत। प्रशांत म्हणतो, हो म्हणजे मला पण हे म्हणणं पटतंय, आपण थांबलं तर काय बिघडणार आहे। यावरती आकाश म्हणतो, हो मी आज रात्री मस्तपैकी आपण सगळ्यांनी डमशराज खेळूया, सगळे गेम खेळूया आणि मग तुम्ही उद्या सकाळी जा, कसं काय वाटतंय। यावरती प्रशांत म्हणतो, हो हो मला तर ही आयडिया खूप आवडली। त्यावरती माधवराव म्हणतात, नाही म्हणजे अगदीच काही असं नको, म्हणजे रात्रभर वगैरे नको, पण ठीक आहे भूमी आता आपण ग्रहप्रवेश वगैरे करून जाऊया की। भूमी म्हणते, बाबा तुम्ही सुद्धा। अहो रीतीभातीप्रमाणे आपण आपले सगळे रीती पूर्ण केल्यात, आता आपण निघायला पाहिजे। यावरती माधवराव म्हणतात, हे बघ सगळंच काही रीतीला धरून करायचं नसतं, म्हणजे काही गोष्टी ह्या भावनांना सुद्धा प्राधान्य देऊन करायच्या असतात आणि आत्ता आपण त्या भावनांना प्राधान्य द्यायला पाहिजे। त्यावरती मानसी म्हणते, ताई बघ यानंतर पुन्हा आपली भेट कधी होईल माहीत नाहीये, तर तू एक काम कर ना, आज प्लीज आज थांब ना, असं म्हणत ती आता रिक्वेस्ट करते। नीलांबरी म्हणते, मनूने सांगितल्यावरती काय, मनूने सांगितल्यावरती मग मात्र भूमी ऐकणारच आहे ना, असं म्हणत आता मात्र मनूमुळे भूमी थांबायला तयार होते। मनूचा आग्रह तिला मोडवत नसतो। लग्न होऊन मनू आता सासरी जाणार, कधीतरी आपल्याकडे काहीतरी मागणारी आपली बहीण तिला समोर दिसते आणि ती म्हणते, ठीक आहे म्हणजे ग्रहप्रवेशावरती थांबूया, पण त्यानंतर मात्र आपण जायचं हं, असं म्हणत आता मात्र भूमी ग्रहप्रवेशाला थांबायला तयार होते आणि म्हणते, मनू आता तू खुश आहेस ना। मानसी म्हणते, हो ताई। मग इकडे आता भूमी थांबते। ग्रहप्रवेशाचे सगळे आता विधी पूर्ण व्हायला लागतात। ग्रहप्रवेश होत असताना रागिणी दोघींचं औक्षण करते। औक्षण करून झाल्यावरती रागिणी सांगते, आता दोघींनी छानपैकी आता माप ओलांडून आत यायचं आहे। यावरती आकाश म्हणतो, असं कसं, अगं आत्या लग्नामध्ये असं ग्रहप्रवेश करताना नाव वगैरे घ्यायची प्रथा असते ना, मग या दोघांनी नाव नको का घ्यायला जोडप्यांनी, असं म्हटल्यावरती आता मात्र रागिणी म्हणते, हो हो नाव तर घ्यायलाच पाहिजे, नाव घ्या तुम्ही, त्याशिवाय आत कसं यायचं, असं म्हटल्यावरती सगळ्यात पहिली मानसी नाव घेते। त्यावरती भूमी म्हणते, मानसी पाठ करून ठेवलेस ना तू नावं म्हणू, तीच नावं घे बरं। यावरती मानसी म्हणते, हो ताई। मग मानसी खूप सुंदरपैकी नाव घेते। मानसी नाव घेते आणि त्यानंतर पौर्णिमाला नाव घेण्यासाठी सांगितलं जातं। पौर्णिमा मात्र आपल्या उखाण्यामध्ये पण आपला हवरटपणा काही दाखवायचं सोडत नाही आणि उखाण्यात सुद्धा मी अभिजितला पदराला बांधून ठेवणार असं काहीतरी बोलते आणि मग मात्र सगळेजण पौर्णिमाकडे पाहायला लागतात। त्यावेळेला पौर्णिमाला कळतं की उखाण्यात तरी आपला हवरटपणा किमान आपण दाखवायला नको होता। तोपर्यंत आता इकडे लगेचच राजा काका म्हणतात, बघ बाबा अभिजित, म्हणजे पौर्णिमा तुला मात्र पदराला वगैरे बांधून ठेवायच्या गोष्टी करते। पौर्णिमाला कळतं की आपण काहीतरी चूक केलेली आहे आणि मग मात्र पौर्णिमा आपल्याच दात चावते आणि गप्प बसते। तोपर्यंत आता मात्र आकाश म्हणतो, या दोघींनी तर उखाणा घेऊन झालाय, तुमच्या दोघांचं काय, तुम्ही दोघांनी उखाणा घ्या की। यावरती मात्र आता राजा काका म्हणतात, हो हो जर आकाश बोलतोय तुम्ही दोघांनी उखाणा घ्या, तर तुम्ही दोघांनी सुद्धा उखाणा घ्यायलाच पाहिजे, असं म्हणत आकाश दोघांना उखाणा घ्यायला सांगतो। अथर्व म्हणतो, हे असं काही आपलं ठरलं नव्हतं।
यावरती आकाश म्हणतो ठरलं नव्हतं काय ठरलं नव्हतं, मी तुला सांगतो कसा उखाणा घ्यायचा ते, असं म्हणत आकाश त्याच्याच लग्नामध्ये घेतलेला उखाणा आता पुन्हा एकदा घेतो आणि तो सांगतो हा उखाणा घे. म्हणजे घड्याळात वाजले 6 आणि अभ्यास करण्यात 1 तास गेला आणि लग्न करण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला, असा काहीतरी आकाश उखाणा घेतो. मग मात्र इकडे आता भूमी म्हणते हा कसला उखाणा, या तर बालवाडीतल्या 4 ओळी आहेत आणि त्या 4 ओळी इथे बोलून दाखवल्यास बालवाडीतली कविता बरी यापेक्षा. आकाश म्हणतो अगं बालवाडीतली कविता आणि दुसरी कविता, उखाणा म्हणजे तरी असतं काय, कवितेशिवाय उखाणा हे दुसरं काहीच नसतं, कविता म्हणजे एक उखाणाच असते. भूमी म्हणते पण लग्नासारख्या मोठ्या जबाबदारीमध्ये पडल्यावरती हे असले उखाणे घेऊन आपली प्रगल्भता आपल्याला दाखवायला नको का. आकाश म्हणतो नाही, मला काही प्रगल्भ व्हायचं नाहीये, कारण मी लहान असताना मला ज्या गोष्टी मिळाल्या ना ते मोठा झाल्यावरती मला मिळाल्याच नाहीत, त्यामुळे मला प्रगल्भ वगैरे काहीही व्हायचं नाहीये. त्यावरती मात्र आता इकडे लगेचच भूमी म्हणते मला वाटतंय तुम्ही सुद्धा अभिजित जिजू तुमच्याकडून तरी मी या प्रगल्भतेची अपेक्षा करू शकते ना, असं म्हणत मात्र आता इकडे अभिजित आणि आता लगेचच इकडे अथर्वला उखाणा घ्यायला सांगितला जातो. अथर्व अभिजित उखाणा घेतात. त्यावरती आता मात्र अथर्व खूप छान उखाणा घेतो. सागरात उभी आहे नौका आणि मानसीचं नाव घेतो ऐका. गोड उखाणा ऐकून सगळेजण टाळ्या वाजवतात. मग आता अभिजित उखाणा घेतो. अभिजितने प्रगल्भ उखाणा घ्यावा अशी भूमीची इच्छा असते. अभिजित उखाणा घेतो गाडीत गाडी डेक्कन क्वीन, गाडीत गाडी डेक्कन क्वीन, पौर्णिमा माझी ब्युटी क्वीन, असं म्हटल्यावरती मात्र सगळे हसायला लागतात. आकाश म्हणतो हो हो, हा तर खूपच प्रगल्भ उखाणा झाला नाही का, असं म्हणत आकाश छानपैकी टोमणा मारतो. भूमी रागाने पाहत बस. एक एक करत सगळे उखाणे घेऊन जात असतात. मग मात्र आता गृहप्रवेश होतो. सगळ्यांचा गृहप्रवेश होतो. सगळेजण आत येतात. आजी म्हणते काय रे, आपलं ठरलंय ना की जुन्या गोष्टी काढायच्या नाही, मग इथे सुद्धा जुन्या गोष्टी का काढल्यास तू. आकाश म्हणतो आजी नवीन तर गोष्टी निर्माण करायच्याच आहेत, पण जुन्या गोष्टींच्या शिवाय नवीन गोष्टी कशा बरं तयार होणार, त्यासाठी या सगळ्या गोष्टी सोबत घेऊनच चालायचं आहे. आणि कसं आहे ना, मी प्रयत्न थांबवणार नाही. नवीन गोष्टी करताना आपल्याला जुन्या गोष्टींच्या सोबत मॅच होत जर भूमीला काही आठवलं तर ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, असं म्हणत आता मात्र आकाश इकडे सगळ्यांनाच आपल्या सोबत घेऊन भूमीच्या आठवणी तयार करण्यासाठी लागलेला असतो. तोपर्यंत मात्र आता सगळ्यांचं आशीर्वाद घेऊन होतात. भूमीच्या जवळ येत मानसी आणि पौर्णिमा आशीर्वाद घेतात. भूमी दोघींना जवळ घेते आणि आता हेच तुमचं माहेर आहे. ज्याप्रमाणे माहेरात तुम्ही छानपैकी राहिलात, सगळ्यांना प्रेम आपुलकी माया दिलीत, त्याचप्रमाणे इथे सुद्धा सगळ्यांना प्रेम आपुलकी माया आणि आता देऊन तुम्ही इथे आपलंसं बनवून राहायचं आहे. आणि आता सगळे विधी झालेत की नाही, आता मला इथून निघायला पाहिजे, असं म्हणत भूमी आता मी निघते असं म्हणत सगळ्यांचा निरोप घेत असते. आकाशला मात्र भूमी जाणार म्हणून खूप वाईट वाटत असतं. तो विचार करतो की भूमी एकदा मागे वळून बघ, प्लीज तू एकदा मागे वळून बघ, फक्त एकदा मागे वळून बघ, असं म्हणत आकाश आता भूमी एकदा मागे वळून पाहण्याची वाट पाहत असतो. आता भूमी निघते. भूमीने एकदा तरी मागे वळून पाहावं आपल्याकडे अशी आकाशची अपेक्षा असते. तोपर्यंत भूमी आता निघते. इकडे निघताना मात्र आता नीलांबरी म्हणते आपण इतका आटापिटा केला पण भूमीला काही आठवायचं ते आठवलं नाहीच. त्यावरती मात्र आता रागिणी म्हणते हे बघा, तुमच्या मुलीला काही आठवणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे आणि या सगळ्याची दक्षता घेता घेता तिच्यासाठी कोणीतरी चांगला मुलगा बघा आणि द्या तिचं लग्न लावून, म्हणजे कसं आहे ना, ती पण सुखी आम्ही पण सुखी, असं म्हणत ती इशारा करते. तो मात्र आता इकडे भानुशाली वकिलांकडे. नीलांबरीला जे समजायचं ते समजतं. सगळेजण घरी जायला निघतात. आकाश वाट पाहत असतो की एकदा तरी भूमी मागे वळून माझ्याकडे पाहिल. भूमी मागे वळून पाहत नाही. आकाश खूप उदास होतो. म्हणजे थोड्या वेळासाठी भूमी थांबते खरी, पण थोड्याच वेळासाठी. त्यानंतर भूमी तिकडून निघून जाते. आकाश वाट पाहत असतो भूमी आत्ता पाहिल, भूमी नंतर पाहिल, पण भूमीने न पाहिल्यामुळे आकाश खूप उदास होतो. भूमी तडक निघून जाते. आकाश आपल्या रूममध्ये जातो. रागिणीला मात्र हे सगळं छान वाटतं. रूममध्ये आल्यावरती आकाश टुटूला घेतो आणि टुटू भूमी चालली रे असं म्हणत तो खिडकीत येतो. पण खिडकीत आल्यावरती भूमी मागे वळून पाहते आणि फायनली आकाशचं स्वप्न सत्यात उतरलेलं असतं. भूमीने मागे वळून पाहिलेलं असतं.
इकडे आता भानुशाली वकील घरी आल्यावरती भूमी म्हणते, खूप मोठा घोळ झालाय, मला तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे त्या आकाश महाजन यांनी मात्र आमचं घर हडप केलंय आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही मला मदत करायची, असं म्हणत ती भानुशालींची मदत मागते. भानुशाली म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आता भानुशाली आकाश आणि भूमी यांच्यामध्ये ऐक्य आणण्यासाठी प्रयत्न करत असताना नीलांबरी येते आणि म्हणते, आकाशचा चांगुलपणा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमचाच चांगुलपणा दाखवून भूमीला तुमच्या जवळ खेचून घ्या की, असं म्हणत नीलांबरी भानुशालींना मुद्दाम भूमीच्या जाळ्यात अडकवत असते. रागिणीने सांगितलेला प्लॅन वर्कआउट करत असते. तोपर्यंत आकाशला समजतं की भूमीला समजलेलं आहे ती जागा आपण घेतली. तो आजीला म्हणतो, मला ज्याची भीती होती ना तेच घडलं. म्हणजे मला वाटत होतं की मी तिला तिच्या नावावरती करून सरप्राईज देईन, पण त्याआधीच तिला समजलं की ही प्रॉपर्टी मी खरेदी केली. आजी म्हणते, हे कसं घडलं? आकाश म्हणतो, मला काही कळायलाच मार्ग नाही. आता हे सगळं पौर्णिमाने घडवून आणलंय हे आकाशला कळवल्यावरती पौर्णिमाला आकाश आता जबरदस्त शिक्षा करणार का हे पाहणं रंजक ठरणार.